जबाबदार या विषयाच्या अनुषंगाने मी आज तुमच्यासोबत संवाद साधणार आहे. आता या विषयामध्ये प्रामुख्याने आपल्याला 6 शब्द दिसून येतात आणि शेवटी एक प्रश्न विचारला आहे. त्याचा अर्थ काय की ह्या प्रश्नाचा नक्कीच काहीतरी उत्तर असणार आहे आणि ते उत्तर शोधत असताना आपल्याला तर्काचा आधार घेऊन त्या उत्तरापर्यंत पोहोचणं हे अत्यंत आवश्यक आहे. पहिला शब्द म्हणजे भारतीय, म्हणजे हा विषय भारताशी निगडीत आहे, जगाशी नव्हे, आणि ते सुद्धा भारताच्या महिलेशी, ना की पुरुषाशी. आणि त्या महिलेची प्रगती म्हणजेच तिच्या सर्व क्षमतांचा अतिउच्च विकासाचा टप्पा, तसेच पतनासाठी म्हणजे समाजात तिला दुय्यम स्थान का निर्माण झाले यासाठी जबाबदार कोण. आता हा आजचा विषय आपल्याला समजला. या विषयावर ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक आर्टिकल प्रसिद्ध केलेलं, ज्याचं नाव होतं राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमेन अँड हू वॉज रिस्पॉन्सिबल फॉर इट. पण ते हिंदू धर्माशी निगडीत आहे. आजचा विषय जो आपण बघणार आहोत तो भारतीय उपखंडाशी निगडीत असणार. 1950 साली एका नियतकालिकेत हिंदू आणि बौद्ध धर्मातील स्त्रियांची स्थिती हा लेख प्रसिद्ध झालेला आणि या लेखाचे लेखक होते लामा गोविंद. हा लेख एका आधीच्या लेखाला उत्तर होता जो ईव्स वीकली या मासिकात प्रसिद्ध झालेला. आणि या लेखात असा आरोप करण्यात आला की भारतामध्ये स्त्रियांची अधोगती ही बुद्धांच्या शिकवणीमुळे झालेली, आणि हा फार गंभीर आरोप आहे. त्यांच्यावर आरोप आहे की महिलांना ते सेकंडरी वागणूक देत होते. मग जर बुद्धांनी महिलांना सेकंडरी वागणूक दिली असती तर त्यांनी भिक्खुणी संघ कशाला निर्माण केला असता. त्यांनी भिक्खुणी संघ निर्माण केला. त्यांच्यामध्ये आपण बघितलं तर विशाखाचं उदाहरण घेऊ शकतो. विशाखा ही बुद्धांच्या 80 प्रमुख शिष्यांपैकी एक होती आणि तिला दानदात्यांची प्रमुख या पदवीने तिचा गौरव होता. आता भिक्खुणी तयार होणे म्हणजे काय. भिक्खुणी तयार होणे म्हणजे त्यांना शिक्षण घेण्याचा, शिक्षण देण्याचा अधिकार प्राप्त होणे. आणि भारतामध्ये शिक्षण घेणे व शिक्षण देणे हे सगळ्यात हायर पोझिशन आहे. आणि बुद्धांनी स्त्रियांना हा अधिकार दिला. ती वरची पोझिशन त्यांनी महिलांना दिली आणि महिला सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या आजाद झाल्या. भिक्खुणी होणे म्हणजे काय आहे तर त्या स्वातंत्र्य, समता, मित्राचा प्रचार प्रसार करण्यासाठी तयार होतात. म्हणजे या महिला बुद्धाच्या काळामध्ये स्वातंत्र्य झालेल्या, त्यांची वैचारिक लेवलची खूप व्यवस्थित किंवा वरच्या लेवलची प्रगती झालेली आहे हे आपल्याला दिसून येतं. भिक्खुणी संघ निर्माण होणे म्हणजे अतिउच्च लिटरेट लेडी तयार होण्याचा हा कार्यक्रम आहे. आता अजून एक प्रसंग जर आपण बघितला तर तो वैशाली नगरातील आम्रपालीचा. ती एक वेश्या होती आणि तिला समाजाने नीच मानलेले होते. ती बुद्धांना भेटायला गेली आणि तिने त्यांना तसेच त्यांच्या भिक्खूंना भोजनासाठी निमंत्रण दिले. त्याचवेळी बुद्धांना राजांनी सुद्धा निमंत्रण दिलेले, पण बुद्धांनी ते निमंत्रण नाकारून आम्रपालीचे निमंत्रण स्वीकारले. आता जो व्यक्ती स्त्रियांना नीच समजतो तो असा निर्णय घेईल का तर नाही घेणार. बुद्धाने स्त्रियांना भिक्खुनी बनवायची परवानगी देऊन त्यांच्याकरिता केवळ स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा केला नाही तर त्यांना लिंगभेद विरहित प्रतिष्ठा प्राप्त करून घेण्याचा स्वातंत्र्य मताधिकार दिला. बुद्धाने स्त्रियांना भिक्खुणी होण्यास परवानगी देऊन त्यांना पुरुषाबरोबर समानतेचा मार्ग खुला केला. म्हणून बुद्धांमुळे स्त्रीची अधोगती न होता प्रगतीच झालेली ही आपल्याला दिसून येते. आता आपण वेदांचं उदाहरण बघू. अथर्व वेदानुसार हे स्पष्ट आहे की स्त्री उपनयन या विधीला पात्र होती, जेणेकरून मुलीचे ब्रह्मचर्य संपल्यानंतर ती विवाह योग्य होत असे. श्रोतसूत्रानुसार हे स्पष्ट आहे की स्त्रियांना वेद मंत्रोच्चार करण्याचा अधिकार होता. त्यांना वेद शिकवले जात होते. स्त्रिया या गुरुकुलात जाऊन वेदांच्या विविध शाखांचा अभ्यास करून त्यांची मीमांसा करण्यात निशांत होत्या आणि याचा पुरावा पनिनीच्या 8 अध्यायात आपल्याला दिसून येतो. मनुपूर्व काळात भारतीय स्त्रियांना ज्ञान आणि विद्वत्तेच्या जोरावर अतिउच्च शिखर गाठलेले होते. हे जनक आणि सुलभा, याज्ञवल्क्य आणि गार्गी, याज्ञवल्क्य आणि मैत्री, तसेच शंकराचार्य आणि विद्याधारी यांच्यात झालेल्या जाहीर वादविवादाच्या गोष्टींवरून आपल्याला दिसून येते. प्राचीन भारतात राजाच्या राज्याभिषेकाप्रसंगी महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या रत्वींमध्ये राणीचाही समावेश होता आणि इतरांप्रमाणेच राणीलाही नजराणा देत असे. निवडलेल्या ह्या राजाने केवळ राणीचा सन्मान केला नव्हता तर त्याने कनिष्ठ जातीतील
इतर पत्नींचा सुद्धा सन्मान केलेला. तसेच राज्याभिषेकाच्या समारोहानंतर राजा प्रतिष्ठित स्त्रियांना वंदन करीत असे. स्त्रियांचा हा जगातील अतिउच्च दर्जा होय, तर मग त्यांच्या अवनतीकरिता कोण जबाबदार आहे, हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडतो. तर याचं उत्तर दुसरं काही नाही आहे, पण मनु आहे. बुद्धांच्या विचाराची प्रतिक्रांती जेव्हा ब्राह्मणांनी केली, म्हणजेच पुष्यमित्र शुंगाने, तर त्याने मनुचे कायदे आणले. कोणासाठी? तर स्त्रियांसाठी. तर हे काय कायदे आहेत? ते काही कायदे मी तुम्हाला आता वाचून दाखवते. मनुस्मृतीतील ऋचा क्रमांक 2.213 म्हणतं, पुरुषांना आकर्षित करून भ्रष्ट करणे हे स्त्रियांचे वैशिष्ट्य होय. ह्या कारणामुळे ज्ञानी लोक स्त्रियांच्या सानिध्यात कधीच बेसावत नसतात. 2.215 वासना या प्रबळ असल्यामुळे त्या ज्ञानी पुरुषाला सुद्धा गुलाम बनवितात. म्हणून कोणीही आपल्या माता, भगिनी किंवा कन्या यांच्यासोबत एकांतात राहू नये. 9.15 स्त्रियांना कितीही ताब्यात ठेवले तरीही त्यांना पुरुषांबद्दल असलेल्या त्यांच्या वासनेमुळे, त्यांच्या चंचल स्वभावामुळे, तसेच त्यांच्यात निसर्गतः असलेल्या निर्दयीपणामुळे त्या त्यांच्या पतींचाही विश्वासघात करतात. 9.16 निर्मात्या ईश्वराने स्त्री निर्मितीच्या वेळी त्यांची रचना अशी केली की त्यांना ताब्यात ठेवण्याकरिता प्रत्येक पुरुषाने पराकाष्ठाचे प्रयत्न करायलाच पाहिजे. मनुच्या दृष्टीने स्त्री किती नीच होती हे आपल्याला यावरून दिसून येते. मनुच्या मतानुसार पुरुषांनी आपल्या कुटुंबातील स्त्रियांना रात्रंदिवस आपल्यावर अवलंबून ठेवावे. त्यांची वैषयिक अभिरुची निर्माण होत असेल तर त्यांना ताब्यात ठेवावे. स्त्री तिच्या लहानपणात पिता, तरुणपणात यांच्या नियंत्रणात असते. ती कधीही स्वतंत्र होऊ शकत नाही. मुलीने, तरुण स्त्रीने किंवा वृद्ध स्त्रीने स्वतःच्या घरी सुद्धा कधीही काहीही स्वातंत्र्यपणे करू नये. तिने पिता, पती किंवा पुत्र यांच्यापासून विभक्त होण्याचा प्रयत्न करू नये. ती दोन्हीकडील कुटुंबाला तिरस्कारणीय ठरते. स्त्रीला घटस्फोट घेण्याचा अधिकार नाही. येथे पुरुषाला स्त्रीच्या बंधनात ठेवण्याचे नसून स्त्रीला पुरुषाच्या बंधनात ठेवण्याचे आणि पुरुषाला मात्र स्वातंत्र्य सोडण्याची प्रक्रिया हे आपल्याला दिसून येतं. पुरुषाने पत्नीला सोडून देण्यावर मनुने कुठलेही बंधन घातले नाही. खरे म्हणजे त्याने पत्नीचा पूर्णपणे त्याग करण्याची पुरुषालाही मुभा दिलेली. इतकंच नव्हे तर तो तिला विकण्यासाठी सुद्धा परवानगी देतो. परंतु तो पत्नीला स्वातंत्र्य होण्यापासून पूर्णपणे प्रतिबंधित करतो. म्हणून काय म्हणतो ते पहा. पत्नीला विकल्यानंतर किंवा तिचा अस्वीकार केल्यानंतर सुद्धा ती पतीच्या बंधनातून मुक्त होत नाही. मनुला स्त्रियांना बौद्ध काळात मिळालेल्या स्वातंत्र्यापासून वंचित करायचे होते. तिला मिळालेल्या हक्कामुळे मनु दुखावला होता आणि म्हणून त्याने त्यावर पूर्णपणे बंदी घालून मिळालेल्या स्वातंत्र्यापासून स्त्रीला वंचित केले. संपत्तीच्या बाबतीत मनुने पत्नीला गुलामाच्या स्तरावर आणले. तो म्हणतो, पत्नी, पुत्र आणि गुलाम या तिघांनाही कुठलीही संपत्ती संपादन करण्याचा हक्क नाही. त्यांनी मिळवलेली संपत्ती ही ते ज्याच्या मालकीची आहे त्याचीच असते. मनुच्या कायद्याप्रमाणे स्त्री देहदंडास पात्र आहे. तसेच मनु पत्नीला मारण्याचा अधिकार सुद्धा देतो. पत्नी, पुत्र, गुलाम, विद्यार्थी आणि सख्खा लहान भाऊ यांनी जर काही चूक केली तर त्यांना दोरखंड किंवा फोडलेल्या बांबूने मारता येते असं मनु म्हणतो. मनुनुसार स्त्रीला ज्ञानार्जन करण्याचा अधिकार नाही. मनुने वेद शिकण्याचा तिचा अधिकारावर पूर्णपणे बंदी आणली. तो म्हणतो, स्त्रियांकरिता सुद्धा संस्कार करून घेणे आवश्यक आहे आणि ते करावे, परंतु ते वेद मंत्राविना करावे. मनु स्त्रियांना यज्ञ करण्यापासून प्रतिबंधित करतो. तो असा कायदा करतो की वेदांनी निर्धारित केल्याप्रमाणे स्त्रियांनी दैनंदिन यज्ञयागादी करू नयेत. तिने तसे केल्यास ती पापयोनीत जाते. यानंतर मनुने स्त्रियांकरिता निर्धारित केलेले मूलभूत निवडक काही कायदे मी तुम्हाला वाचून दाखवते. जो पुरुष तिच्याशी पवित्र मंत्रोच्चाराने विवाहबद्ध झाला तो तिच्याकरिता अनुकूल तसेच प्रतिकूल काळात या जन्मी तसेच पुढच्या जन्मी सतत सुखाचा जनक ठरेल.
तिने नेहमी आनंदी राहावे, घरगुती कामकाजात आणि व्यवस्थापनात कुशल राहावे, काळजीपूर्वक भांडी स्वच्छ करावी आणि खर्चात काटकसरी असावी. हे फक्त हिंदूंमध्येच नाही तर हिंदू धर्मातून धर्मांतरित केलेल्यांमध्ये सुद्धा आपल्याला ही धारणा दिसून येते. शूद्र, वैश्य आणि क्षत्रिय यांची हत्या हे केवळ उपपातक होते असे म्हणून का म्हटले हे आता कोणालाही सहज समजू शकते. ब्राह्मण या सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे आणि केवळ ब्राह्मणाचीच हत्या हे महापातक होतं हे प्रस्थापित करण्याचा तो प्रयत्न करतो. परंतु त्याने तसाच नियम स्त्रियांकरिता का वापरला हा प्रश्न आपल्याला पडतो. याचे एकमेव कारण असे की मनूच्या दृष्टीने स्त्री ही कुठलीही किंमत नसणारी वस्तू होती. मनू हा भारतीय स्त्रियांच्या अवनतीस कारणीभूत होता. याबद्दल आता काहीतरी शंका उरली आहे का? नाही. बऱ्याच लोकांना या बाबींची बहुतेक जाणीव आहे, परंतु त्यांना दोन बाबी माहीत नसल्याचे जाणवते. त्यांना यामध्ये विशेष असे काय आहे हे माहीत नाही. मनूच्या स्त्रियांविषयी कायद्यांमध्ये नवीन अथवा आश्चर्यकारक असे काहीच नाही. भारतात ब्राह्मणी तत्वज्ञानाचा जेव्हापासून उदय झाला तेव्हापासून ब्राह्मणांचा असाच दृष्टिकोन आहे. मनूच्या आधी ते केवळ सामाजिक सिद्धांत होते. या सामाजिक सिद्धांताला राजाच्या कायद्यांमध्ये रूपांतरित करण्याचे काम हे मनूने केले. मनूने कायदा आणून स्त्रियांना गुलाम केले. भारतीय स्त्रियांच्या अवनती आणि ऱ्हासाला कारणीभूत दोष बुद्धांवर नसून तो संपूर्ण मनुवर येतो, मनुस्मृतीवर येतो आणि ती लिहिलेल्या सुमती भार्गव या ब्राह्मणावर येतो. बुद्ध झटले ते स्त्रियांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांचा दर्जा पुरुषांच्या बरोबरीने आणण्यासाठी. त्यानंतर संत परंपरेतून घडलेल्या जिजाऊ महासाहेबांनी दोन महान राजे घडवले, महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. या काळात स्त्री सन्मानाची भूमिका अधिक स्पष्टपणे आपल्याला दिसून येते. निर्णय प्रक्रियेत मातृ सल्ल्याला म्हणजेच जिजाऊंच्या सल्ल्याला महत्त्व दिलं गेलं आणि या काळात स्त्रीला सामाजिक सन्मानाचं स्थान होतं. परंतु पेशवाईच्या काळात पुन्हा एकदा स्त्रीची स्थिती खालावली. जशी अस्पृश्यता कडक झाली तशी स्त्रीवरची बंधनेही वाढली. स्त्री पुन्हा सामाजिकदृष्ट्या दुय्यम ठरली आणि तिचं स्वातंत्र्य मर्यादित करण्यात आलं. तेव्हा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री स्वातंत्र्याचा यालगा पुकारला व महात्मा फुलेंनी मनुमत कापा, मनुस्मृती जाळा असा आदेश दिला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती जाळली व स्त्रीच्या उद्धारासाठी संविधान दिले आणि पुन्हा एकदा महिलांना शिक्षण घेण्याचा, शिक्षण देण्याचा, नोकरी करण्याचा, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, वैज्ञानिक, वकील, जज, इंजिनियर, डॉक्टर होण्याचा अधिकार प्राप्त झाला. परंतु पुन्हा एकदा मनूने डोकं वर काढलेलं असून मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न हा सुरू झालेला आहे. म्हणून यावेळी प्रथम आम्हा सर्व श्री फुले शाहू आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या डोक्यातून मनू काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. महिलांना घरातून स्वातंत्र्य करावे लागेल व महिलांच्या माध्यमातून महापुरुषांना अभिप्रेत हे राष्ट्र निर्माण करण्याची प्रतिज्ञा घ्यावी लागेल. ते कराल असे विश्वास मी बाळगते. आपण सर्वांनी मला ऐकून घेतले म्हणून आपले आभार. जय संविधान, जय सत्यशोधक. स्त्रिया गुरुकुलामध्ये जाऊन वेदांत काळात सुद्धा स्त्रियांची प्रगती झालेली होती. मग मनुस्मृती हे जुने संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळले. मग असे असून सुद्धा प्रगती पथावर असलेल्या स्त्रीला अज्ञानात का ठेवण्यात आले? शिक्षणावर बंदी घालण्यात आली. तिच्या विचारांवर पहारे बसवले गेले आणि मग पुन्हा निर्लज्जपणे विचारलं गेलं की ती मागे का आहे? केवळ दोषारोप न करता समाज म्हणून आपली जबाबदारी काय आहे आणि स्त्री पुरुष समानतेकडे जाणारा मार्ग कोणता हे शोधण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया. स्त्रीच्या प्रगतीसाठी सत्यशोधक विचार कसा मार्ग दाखवतो? सावित्रीबाईंच्या शिक्षण क्रांतीचा आजचा अर्थ काय आणि सामाजिक परिवर्तनात आपली जबाबदारी काय आहे यासाठी मी आमंत्रित